नाटकाची तुमच्या पाठीवर बसले होते ना तेव्हा ती मंजुळाबाई नटान टटान म्हाका त्या पहिल्या राणीत बसली दिसली. मग म्हाका जो नाच बघूची इच्छा झाली म्हणून मग फोटो करत देव हांगा नाटक केलंय. धन्यवाद रे धन्यवाद. अरे इंद्र देव तर मंडळी देवासमोर बाईचो नाच गाणं झालेला असा. आता आम्ही थोड्याच वेळात नाटकाक सुरुवात करू. काय भगीरथ नागड्यात पोरगो झाला. अरे वा मंडळी आनंदाची बातमी आणलेली आहे. आमच्या द्रौपदीची बायको नाही नाही द्रौपदीचं काम करणाऱ्या पार्ट्याची बायको बाळून होऊन त्याका बरोबर 7 चिडवानंतर 12 वर्षांनी 8 वर्षी झालेलो. काय खावचा कामा केवढो पराक्रम केल्यान त्याका बघून तो आपल्या घरा गेलेला. तो इलो की आम्ही नाटकाक सुरुवात करतो. तो गोप्या पडलो. तिला मुलगा झाला पुढचा काय ते बोल. मास्तर आता तुम्हीच काय तो मार्ग काढा. आता द्रौपदी को तात्या काय आता द्रौपदी मंजुळाबाई घेऊन ये. चल 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 चल. माफ करा आमच्या नाटकात द्रौपदीची भूमिका तुम्हीच करा. होय बाई आमच्या गावची इज्जत राखावं. काय तरी करा पण द्रौपदीची भूमिका तुम्ही करा. हो अवपर पदर पसरते भीक मागते. काय आता मी तरी काय करू. माझ्याकडे होतात आम्ही पुढे केलं. बाई नको बाई नको तुम्ही करा तुम्ही तुम्हाला नक्की जमेल. मी अहो बाई अगदी सोपं असतं. मी तुम्हाला समजावून सांगतो तुम्हाला नक्की जमेल. आता सुरुवातीला नाही जमणार पण हळूहळू जमेल. काय असतं बाई दुःशासनाबरोबर भर दरबारात केस मोकळे सोडून रडत रडत यायचं आणि दुःशासनानं तुमची सगळी कापडं सोडली की आत पाहायचं. चला मी तुम्हाला समजावून सांगतो. मास्टर उचलल्याने बातचीत करीत होते ते बरोबर मास्तरांना संधी झाल्या. हा म्हणता बाई गंभूतूर गेले म्हणतात ना. आगासली ती मागासली आज सुनीली ती गुरुवार रोवली. तुमका काय वाटलं आमचे पोर नुसते नाटकाच करतात. ओ कबड्डीचे A1 प्लेयर ओ पोरगो बघा किती मजबूत राहतो. सदा सावळानंतर हो एकमेव. तात्या मी बाईना ना आतमध्ये संपूर्ण भूमिका समजावून सांगत होतो. संपूर्ण भूमिका समजावून हो समजावून हुतूर आतमध्ये सांगा. हा सांगा. आम्ही काय बाई कंदील घेऊन मिळवायचे. तात्या मी बाईना ना आतमध्ये संपूर्ण भूमिका समजावून सांगेपर्यंत तुम्ही इथं अध्यक्षाच्या आणि आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची तयारी का. असतांचे का लक्षात भाऊ ठीक दिसत नाही. हा म्हणता काय त्या वाकान काय बघतोस. अरे मला अरे वाकान बघू ती सवय सोड. भली भली माणसं आहे सवय मोठे बरबाद झाली. चल 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 रे बाबा. अरे लवकर तेव्हा लवकर. आणखी काय
ह्या वयात जर एक करू लागलंस तर पुढचा शिक्षण कधी पुरा करतलंस एरंड्यासारखं वाटलं काढीची हक्कल ना. नाही सर मास्टर बस. नाही सर अध्यक्ष बरोबर. आणि हाय सर मी आणि मी काय खायचं काय घालून बसा नाही. माय लहान मोठा काय कळणार हा एरंड्यासारखं काडीची अक्कल नाही. तर मंडळी आमच्यावर खरोखरच कठीण प्रसंग येलेलो. आमची द्रौपदी ऐन वेळा ताईट झाली. प्रश्न पडलो द्रौपदी कोण. शेवटी मंजुळाबाईने नेमका हात दिलो आणि आमची गावची इज्जत राखली. आमच्या गावच्या इतिहासात पहिल्यांदाच बाई माणूस नाटकात काम करता. द्रौपदीच्या भूमिकेत मंजुळाबाई सातारकरी. आता बघा आम्ही वस्त्रहरण कसा करतो. बाई आणि मास्तर दोघाही भुतूर गेली. काय करतात त्यांचा त्यांका माहिती. तुम्ही कोणी चौकशी करायची नाही. आम्ही पण आपुलकीन चौकी करायचो नाही. त्यांचो कार्यभाग आटोपलो की ते आपोआप बाहेर येतील. तोपर्यंत आम्ही मास्तरांना सांगला तसा अध्यक्षांच्या कार्यक्रमाची तयारी करून घेऊया. अध्यक्ष अध्यक्ष काही गेले. अध्यक्ष ओ पांडवी शिरा घाल त्याच्या तोंडावर. ए बाप्या काय जाय कुपारी घालूची येळा. अध्यक्ष काही गेले. झोपले ते. झोपले कसं का. जेवण पिऊन झोपले ते. मास्तर कोण. मास्तर बाई आतमध्ये हो मास्तर भो 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 खंच्या खंय गेले असते. दादा काय कोण चल 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 या 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 पडले पुढे काय करतले बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. काय शब्द पडले. कोणाचं लक्ष ना. कोणी काय म्हणतं. अध्यक्ष शक्त नाही. असं तुम्ही काय करता देता. काय ना बिल लागलं. हा व्यवस्थित लावून घ्या आणि जाताना तो काढून ठेवा. कशाला. आपल्याकडे एकच असा ना. एकच आहे. तर मंडळी अध्यक्ष इले म्हणजे आम्ही आपले हाडले. आता काय घालतात तुम्ही बघायचो. आम्ही काय त्यांना विचारचो ना. पण मास्तरांनी सांगला तसा आम्ही आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करतो. आभार प्रदर्शन म्हणजे ज्या ज्या व्यक्तीने आमच्या नाटकात हस्ते परस्ते मदत केलेली आहे त्यांचे आभार मानणं हे आमचा कर्तव्य आहे. तर पहिल्यांदा आम्ही नावांची यादी वाचू. नावांची यादी वाचल्यानंतर ज्याचा कोणाचा नाव ते यादीत रवला असा त्यांनी काय वाईट वाटण घेऊचा नाही. कारण या वर्षी उरलेली नाव आम्ही पुढच्या वर्षी टाकतो. दरवर्षी आम्ही तसाच करतो. तर मास्तर नावांची यादी. तर मंडळी मी आता नावांची यादी वाचतोय. ज्याचा नाव असा त्याने आपल्या नावावर लक्ष ठेवायचं. बाळणकाड्याची बाटली नंबर. बाळणकाड्याची बाटली. बाळणकाड्याची बाटली नंबर 1. 1 किलो मेथी, 1 किलो जिरा, 1 किलो ओवा, 1 किलो खसखस, 4 किलो सुक्या खोबरा, 4 किलो डिंग, पुदिना, बडीशेप, गुलाल, अबीर, याकान रे याकान. औषध खाय भरा. ही काय नावांची यादी झाली. हो ही काय नावांची यादी. हो बाळणपणाची यादी. तुम्ही हे सुईणपणाचे धंदे कधीपासून सुरू केले आहे. बरं यादी काढल्यात त्या काय सुमार काय झालं. 4 किलो मिरी, 4 किलो सुक्या खोबरा, 4 किलो डी. बाई काय जुळा झाला. यादी काढतात तर आडा लवकर. चला नावे लवकर द्या. बरोबर द्या द्या द्या. आता ती होईल. तर मंडळी मास्तरांनी घाई कधी चुकीची यादी काढल्या. त्या चुकीची माफी मागा. मी खरी खुरी यादी वाचते. सौ मालणकर बाई या जोशी मास्तरांचे गोड गोड आशीर्वाद. शाळा सुटल्यानंतर शाळेच्या पाठीमागे सायंकाळी 5:30 वाजता भेटणे. कळावे तुझाच सर्वस्वी रघु जोशी. ये राग्या ये राग्या इकडे.
रे वा, इकडे रे वा. आपल्या शाळेत लघु उद्योग कधीपासून सुरू केला तरी मी विचार करतोय आमच्या शाळेचो निकाल 3% कित्याक मालणकर बाईची निवडणूक. मास्तर या वर्षीचो आदर्श शिक्षक म्हणून तुमकाच पारितोषिक तरी आमची कमिटी विचार करता आमची शाळा फाटी मागसून कित्याक पडत दिली. मास्तर लोक तुम्ही जर शाळेच्या पाठीमागे हे धंदे करून लागले तर पोरांनी तुमच्या समोर काय जीव द्यायचा कधी होता आई तुमची बदली खातीर कोण वाड्यात करून टाकली तर पा अरे माझा नाव गेली काय आता नाव गेली काय अरे अरे नावाची आधी तुझ्या खिशात आणि बाई तिचे चुकी ह्यांच्या खिशात. करा करा समारंभ साजरे करा. आता वाचा तुम्ही काय बोलला किती थांबले वाचा आता. बोलू हा बोला बोलू आता बोला असं. तर मंडळी हे जाऊ दे. वयोमानाप्रमाणे अशी चूक होणे स्वाभाविक आहे. कोणाच्या वयोमानाप्रमाणे तुमचा वय वर्ष काय 16. मास्तर झालेली चूक कबूल करा आणि पुढे चला. वया कसली झिजवतात आपल्या कर्माची. तर मंडळी हे पण जाऊ दे. आता ओळख करून देण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. तेव्हा मी माझी ओळख करून दे. तुमची ओळख होण्यासाठी दोघं कार्यक्रम ठेवलेलो. मास्तर तुमची ओळख होऊची आणि काय बाकी हो मालणकर बाई प्रखंडी लय फेमस झाला काय या महापुरुषाची ओळख करून देवा. तर मंडळी शेवटी हे पण जाऊ दे. आता ह्या जाऊन दे ता जाऊन दे रावान दे काय ता तरी सांगा. अध्यक्षांची ओळख अध्यक्षांची ओळख तुम्ही काय तो लिलाव करता. अध्यक्षांची ओळख अध्यक्षांची तुम्ही काय तो लिलाव करता. अध्यक्षांची करून द्या करून द्या. थांबा हो थांबा ज्याची ओळख करून देतात ते जागे तरी झोपले. हो अध्यक्ष थोडं जागे राहा तुमची ओळख करून देतो. अध्यक्ष आणले ते सुस्तायले. तर मंडळी ओळख ही करून दिलीच पाहिजे. बरोबर आणि त्यातल्या त्यात आपल्या अध्यक्षांची तर ओळख करून दिलीच पाहिजे. कारण ज्यांची ओळख नसते अशांचीच आपण ओळख करून देतो. आणि ज्यांची ओळख असते अशांचीच आपण ओळो 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 ओळो. माका माहिती होता त्यांचा लोळो गोळो गोळो लोळो होतो होतो. हा तर आमच्या आपल्या अध्यक्षांचं संपूर्ण नाव ह्यांचं संपूर्ण नाव सयाजी साबाजी गंभीरी सयाजी साबाजी यमधेरे. राम रे शेवटी ढेरे इलो माला. त्यांचं संपूर्ण वय 45 वर्ष 9 महिने 9 दिवस. त्यांची संपूर्ण छाती 56 इंच 3.5 सेंटीमीटर. त्यांचं संपूर्ण वजन 79 किलो 99 ग्रॅम. थांबा हो थांबा तुम्ही कधी का सैन्यात भरती करता. त्याची छाती आणि वजन आपला गाव आहे नाव आणि दोन सांगा. तर मंडळी त्यांची छाती आणि वजन बाजूला सारून मी आता त्यांच्या ह्याच्याकडे धंद्याकडे वळा धंद्याकडे. तेच तर हे मुंबईचे ह्याचे फार मोठे व्यापारी आहेत. केळ्याचे तेच तर मंडळी हे मुंबईचे केळ्याचे फार मोठे व्यापारी आहेत. यांच्या केळ्याविषयी मी काय सांगणार. असं केळं शोधून सुद्धा सापडायचं नाही. आणि विशेष म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या तोंडात रात्रीच्या भोजनानंतर